अत्यंत आव्हानात्मक अशा UPSC परीक्षांचा निकाल जाहीर झाला असून यंदाच्या निकालातही अपेक्षेप्रमाणेच मुलींनी बाजी मारली आहे। इरा सिंगल हिने देशात अव्वल क्रमांक पटकावलाय, तर महाराष्ट्रात अबोली नरवणेनं पहिल्या स्थानी येण्याचा मान पटकावलाय। महाराष्ट्राची अबोली नरवणे ही देशात 78व्या क्रमांकावर आली आहे। अबोली व्यतिरिक्त महाराष्ट्रातून स्वप्नील टेंबे, अभिजित शेवाळे, अनिकेत पाटणकर आणि संदीप घुगे यांनीही चांगली कामगिरी करून महाराष्ट्राची शान उंचावली आहे। महाराष्ट्रातील एकूण 98 उमेदवारांनी या परीक्षेत बाजी मारली आहे। दुसरीकडे UPSC परीक्षा उत्तीर्ण झालेल्या सर्व गुणवंतांचं पंतप्रधान नरेंद्र मोदींनी अभिनंदन केलंय। एक 12-13 तास अभ्यास करायचे। मग मी रोज सकाळी जो विषय मला सगळ्यात अवघड वाटतो तो सकाळी करायचे। जेवणानंतर मी न्यूजपेपर वाचायचे, इंडियन एक्सप्रेस आणि हिंदू, आणि त्याच्यानंतर मग मी ऑप्शनलचा अभ्यास करायचा। माझा ऑप्शनल होता पॉलिटिकल सायन्स, आणि मग संध्याकाळी मी जे राहून गेलं दिवसभरात त्याचा परत रात्री अभ्यास करायचा। खरं तर या परीक्षेचा प्रवास फार खडतर असतो आणि एक तुमच्याकडे शुअर जॉब असताना तुम्ही इकडे अनसर्टन्टीमध्ये येणं हे खूप अवघड डिसिजन असतं। परंतु ह्या एक्झाममधून मी एक गोष्ट शिकलो की स्वतःवर जेव्हा माणूस विश्वास ठेवतो त्यावेळेस तो किती मोठा समुद्र असेल तरी पार करू जाऊ शकतो। तर या परीक्षेसाठी फारच जनरल स्वरूपाचा अभ्यास असतो, परंतु तो अभ्यास करताना एक सामान्य व्यक्ती म्हणून न बघता एक माणसाला जी जाणीव असते की एक समाजाबद्दल, त्या पद्धतीने जर अभ्यास केला तर माझ्या मते लवकर यश साध्य करण्यास मदत होईल, कारण या गोष्टींचा इंटरव्ह्यूमध्ये मेन्समध्ये फायदा होतो। माझं ॲक्च्युली BMS झालेलं आहे। तर BMS म्हणजे मेडिकल ग्रॅज्युएशन केल्यानंतर मी असं ठरवलं की UPSCचा अभ्यास करावा, कारण मोठ्या प्रमाणावर समाजासाठी काम करता येतं, व्यापक आणि होलिस्टिक पद्धतीने समाजासाठी काम करता येतं। त्यानंतर या प्रकारे मी 2011ला प्रिपरेशन करायला सुरुवात केली। पहिल्याच अटेम्प्टपासून मी इंटरव्ह्यूला पोहोचलो होतो, पण काही कारणास्तव मला यश मिळत नव्हतं। पण शेवटी यावेळेस मी स्ट्रॅटेजिकली आणखी स्मार्ट पद्धतीने अभ्यास केला आणि यावेळेस एक मला रँक मिळालेली लिस्ट